सभागृहामध्ये जो विरोधी पक्षातर्फे 293 चा प्रस्ताव आला। आवड बोलताय। आम्ही इथे मागच्या वेळेस जो ओपनिंग होतं ते शिवसेनेने केलं होतं, त्याच्यानंतरचा नंबर काँग्रेसचा लागला आणि तिसरा आमचा लागला। आता ह्यावेळेस काँग्रेसने ओपनिंग केलं, त्यामुळे दुसरा नंबर आमचा लागणार, तिसरा नंबर उबाटाचा ॲज पर लॉजिक। आणि जो अंतिम आठवडा प्रस्ताव येईल ते ओपनिंग आम्ही करू, ते दरवेळेसचं आहे। तर ह्या क्रमवारीत स्वतः अध्यक्षांना मी सांगून आलो, अध्यक्षांनी ते बदललं आणि आपल्याकडे पाठवलं की ते बरोबर आहे त्या क्रमवारीत नाही। ते बघा ना, त्यांनी सही करून साहेब अध्यक्षांनी पेपरावरती सही करून भास्कर जाधव असं आहे। नाही ते सेक्रेटरी त्यांच्या नावाबद्दल आमचा आक्षेप नाही आहे, कोणाच्या नावाबद्दल आक्षेप नाही आहे, पण क्रमवारीमध्ये बदल होता कामा नाही ना साहेब। जर मागच्या वेळेस ओपनिंग त्यांनी केलं होतं तर क्रम असाच फिरेल ना। म्हणजे आणायला नको होता हा विषय आम्ही आपल्यापर्यंत आणण्याचं काहीही कारण नाही। हा विषय खरा आमचा अंतर्गत आहे। हा विषय अध्यक्ष महोदयांच्याकडे जाऊन अध्यक्ष महोदयांनी कोणी बोलायचं हे ठरवण्याचं काही कारण नाही। एक मिनिट। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हा विषय फार काय नाही, आम्ही आपसामध्ये बसू। मुळामध्ये हा विषय इतका जाहीर काढण्याची गरज नाही, परंतु या सभागृहामध्ये मी अनेक विरोधी पक्षनेते बघितलेत। अनेक हे विरोधी पक्ष, मी विरोधी पक्षनेता नाही, तो मोठ्या पक्षाचा, तेच ओपन करतात। आपल्या मित्रपक्षांना संधी कधी कोण देतच नव्हता। काल परवापर्यंतच्या विरोधी पक्षनेत्यांनी कुणीही संधी दिली नाही, पण मी संख्येनं मोठा पक्ष असल्यामुळे एक जर ओपनिंग आपण केलं तर दुसरं मी माझ्या दुसऱ्या पक्षाला देतो, तिसरं मी माझ्या तिसऱ्या पक्षाला मीच ठरवून देतो। आपण मागचं रेकॉर्ड काढून बघा, कुणीही दिलेलं नाही। मुद्दा तो आता नाही। अध्यक्ष महोदय हा विषय काढा, जरूर काढा, काही हरकत नाही। त्याच्यामध्ये चूक झाली असेल तर दुरुस्ती करता येईल, परंतु जो संख्येनं मोठा पक्ष आहे तोच ओपनिंग करतो। आमचं आपसात भांडण काही आपसामध्ये नाही। मागचं हे आपण आपसात बोल तेच सांगतोय, आपसातला विषय तरी पण ते पुन्हा त्यांचं चालूच आहे। ठीक आहे, म्हणून अध्यक्षांना म्हटलं तुम्ही काय लक्ष देऊ नका। अध्यक्ष महोदय सभागृहासमोर विरोधी पक्षाच्या तर्फे जो 293 चा प्रस्ताव आलाय त्या प्रस्तावावर मी माझे विचार मांडण्याकरता म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी उभा आहे।